आज मी माझ्या बाळासाठी बनवली मस्त अशी लुसलुशीत पोह्यांची खिचडी। ही खूप पटकन तयार पण होते आणि मुलं पण खूप आवडीने खातात। तर बनवा मग अशा प्रकारे। त्यासाठी पोहे भिजत घालून द्यायचे 10 ते 5 मिनिट आधी। त्यानंतर कांदा लसूण कापून घ्यायचा, टोमॅटो घ्यायचं, गॅसवर कढई ठेवायची, तेल टाकायचं, त्यानंतर जिरे मोहरी टाकायचं, लसूण टाकून घ्यायचा, कांदा टाकायचा, मग परतून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि थोडीशी लाल तिखट टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर भिजलेले पोहे त्यामध्ये टाकून घ्यायचे। पोहे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये टाकायचं गरम पाणी। गरम पाणी टाकल्यानंतर परत एक वेळा छान मिसळून घ्यायचं। त्यानंतर मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं चांगलं। त्यानंतर बघा झाली आपली पोह्यांची खिचडी तयार। ते एका वाटीमध्ये घ्यायचं, त्यावरून तूप टाकायचं आणि बाळाला खाऊ घालायचं। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर बेबी फूडीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा।